सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। रावरी तालुक्यातील शिलेगाव येथे मातीने भरलेला भरधाव डंपर थेट घरात घुसल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली आहे। या अपघातात घरातील महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार केंदल शिलेगाव रस्त्यावर असलेल्या म्हसे वस्तीवर काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास शिलेगावच्या दिशेने जाणारा मातीने भरलेला डंपर चालकाचं नियंत्रण सुटल्याने थेट सुभाष बबन म्हसे यांच्या घरात घुसला। डंपरने घराच्या 3 भिंती पाडत स्वयंपाकघरात प्रवेश केला। त्यावेळी स्वयंपाकघरात असलेल्या त्यांच्या सूनबाई रोहिणी सचिन म्हसे या गंभीर जखमी झाल्या। त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली। रविवारी राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला 1400 रुपये भाव मिळाला। कांद्याची 8964 गोण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 1100 ते 1400 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कांदा नंबर 2 ला 800 ते 1050 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला। गोल्टी कांदा 500 ते 900 रुपये, जोड कांदा 400 ते 900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। रावरी तालुक्यातील डोंगराळ आदिवासी भागातील म्हैसेगाव येथे भरविण्यात येणाऱ्या आठवडे बाजारात अवैध गांजा, गावठी तसेच बनावटी देशी विदेशी दारू खुल्या विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। या प्रकारामुळे बाजार परिसरात दारुड्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। म्हैसेगाव येथे पश्चिम परिसरातील प्रमुख बाजारपेठेचे गाव असल्याने तेथे दर आठवड्याला मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते। मात्र गावात परवानधारक दारू दुकान नसतानाही भर चौकात आणि बाजार तळावर दिवसाढवळ्या अवैध दारू व गांजाची विक्री सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालंय। रस्त्यावरील वर्दळ आणि प्रवाशांची सोय म्हणून ओळखला जाणाऱ्या निवासा फाटा परिसरातील काळ्या धंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक करत मोठी कारवाई केली आहे। तिरंगा, मित्रप्रेम आणि नामगंगा या 3 नामांकित लॉजवर टाकलेल्या छाप्यात 11 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून मालक, मॅनेजर आणि ग्राहकांसह 10 जणांविरुद्ध पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। मुळा धरणातील घुटत्या पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने पाणी बचतीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून धरण परिसरातील विजेची रोहित्रे बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। या निर्णयामुळे रावरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। ऐन उन्हाळ्यात उभ्या पिकांसमोर पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकल्याने शेतकरी हवालदिल झाला। सह्याद्री टॉप 10 मध्ये घ्या छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। तप्त लोखंडावर घनाचे घाव घालत आकार देण्यात माहीर असलेल्या कष्टकरी दाम्पत्याने आपल्या मुलालाही शिक्षणाच्या भट्टीत तापून जिद्दीच्या ऐरणीवर सातत्याने घाव घालत आकार दिलाय आणि त्याच्यातून भारतीय वन सेवेतील एक अधिकारी घडवण्याची किमया साधली। तो घडलेला IFS अधिकारी आहे। पाथर्डी शहरातील वीर सावरकर मैदान परिसरातील अक्षय हरिभाऊ पवार आणि स्वतः परिस्थितीच्या उन्हाचे चटके सोसत मुलाला शिक्षणाच्या भट्टीत तापून सुलाखून करणारे आई वडील आहेत आणि हरिभाऊ साहेब पवार आहेत। शिर्डीतील जमीन व्यवहारात फसवणूक व सावकारीच्या गुन्ह्यात शिर्डी पोलिसांनी बंधू अशोक खरातला अटक केलं होतं। त्याच्या 5 दिवसाच्या पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपत आल्याने त्याला राहता न्यायालयात हजर करण्यात आला। शिर्डीतील फसवणूक व सावकारीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर बंधू अशोक खरातला पुन्हा नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आला। भूतबाधेच्या
पीडेपासून सुटका करण्यासाठी सुमारे 16 लाख रुपये उकळल्यानंतर शरीर सुखाची मागणी करणाऱ्या भोंदू बाबाला श्रीरामपूर पोलिसांनी टाकळी भान येथून अटक केलं. न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक मधुकर आढाव असे पोलिसांनी अटक केलेल्या भोंदू बाबाचं नाव आहे. श्रीरामपूरच्या बेलापूर येथील गणेश महाराज या भोंदूला अटक केल्यानंतर टाकळीभान येथेही भोंदूगिरी उघडकीस आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेमुळे जलसंधारण चळवळीला गती मिळणार असल्याचं मत आमदार काशीनाथ दाते यांनी व्यक्त केलंय. पारनेर तालुक्यातील काकणेवाडी शनिवारी दाते यांच्या हस्ते जलसंधारणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यंदा उष्णतेची तीव्र लाट असून विहिरीने तळ गाठलाय. त्यामुळे कुकडी डावा कालवा परिसरातील गावांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठलाय. वीज जवळे ग्रामपंचायत घरोघरी नळ जोड देऊ शकत नाही. त्यामुळे जवळे ग्रामपंचायतीने 9 मे पासून गावातील नळ पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याचा संदेश मोबाईलद्वारे दिलाय. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथं संपतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.